नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये जपमाळ म्हणजे काय, जप का करावा, कसा करावा आणि जपमाळेचे नियम याबद्दल माहिती बघणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जपमाळ म्हणजे काय, तर जपमाळ ही कोणत्याही देवाचे किंवा देवतांचे नाम जपण्यास वापरण्यात येणारी वस्तू आहे. जप करण्याने ईश्वर प्राप्ती होते असा सर्व धर्मीयांमध्ये प्रचलित समज आहे. जपमाळेत 108 मणी असून त्यातला एक मेरुमणी असतो. मेरुमण्यांच्या नंतरच्या मण्यापासून जपाला सुरुवात केली आणि ती मेरुमण्याला थांबवली की जपाची एक फेरी पूर्ण झाली असे समजतात. महाजप हे ईश्वराशी नाते जोडण्याचे, एकाग्रता वाढवण्याचे आणि सकारात्मक ऊर्जा मिळवण्याचे एक प्रभावशाली साधन आहे. 108 मण्यांची माळ वापरल्याने जपांची संख्या अचूक राहते, मन शांत होते आणि देवाच्या नामस्मरणात मन रमून मानसिक शांतता व आत्मिक बळ मिळते. माळ जप का करावा, त्याचे काय महत्त्व आहे तर ते बघूयात. माळ जप केल्यामुळे एकाग्रता वाढते. जप करताना मन भटकू नये आणि लक्ष पूर्णपणे ईश्वराच्या नावावर केंद्रित व्हावे म्हणून माळ जप केला जातो. 108 मण्यांची माळ मेरुमण्यासह असल्याने जप किती वेळा झाला याची संख्या अचूक राहते. नकारात्मकता दूर होते. नित्यनियमाने माळ जप केल्याने मनातील नकारात्मक विचार संपतात आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. माळ जप केल्याने मानसिक शांतता लाभते. शांत वातावरणात माळ जप केल्याने मानसिक तणाव कमी होतो आणि मानसिक शांतता लाभते. माळेचे अनेक प्रकार आहेत. त्यामध्ये पहिली तुळशीची माळ. ही माळ विष्णू किंवा कृष्णाच्या जपासाठी वापरली जाते. दुसरी माळ रुद्राक्षाची माळ. ही माळ भगवान शिवाची उपासना किंवा महामृत्युंजय या मंत्राचा जप करण्यासाठी वापरली जाते. तिसरी माळ स्फटिकाची माळ. ही माळ लक्ष्मी किंवा देवीच्या बीज मंत्रासाठी वापरली जाते. चौथी माळ चंदनाची माळ. श्वेत चंदनाची माळ ही शांततेसाठी आणि लाल चंदनाची माळ ही शक्ती उपासनेसाठी वापरली जाते. पाचवी माळ वैजयंती माळ. ही माळ भगवान विष्णू आणि श्रीकृष्णाच्या कृपेसाठी आणि मनोरथ सिद्धीसाठी वापरली जाते. सहावी माळ कमळगट्ट्याची माळ. ही माळ देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि धनप्राप्तीसाठी वापरली जाते. जपमाळ जपत असताना मेरुमणी पार करू नये असे म्हणतात. मग 11 माळी जप करायचा असेल तर कसा करावा, तर 11 माळी जप करण्यासाठी 11 अक्षता, 11 फुले, 11 नाणी असे काही घेऊन बसावे. मेरुमणी आला की माळ बोटातल्या बोटात उलट फिरवावी, म्हणजे मेरुमणी ओलांडला जात नाही. एक नाणे बाजूला ठेवावे. अशी 11 झाली की 11 माळी जप पूर्ण होतो. जप करण्याची दुसरी पद्धत म्हणजे एक माळ घड्याळ लावून करावे. समजा तुम्हाला एक माळ करायला 2 मिनिटे लागली तर 22 मिनिटांचा टायमर किंवा गजर लावावा आणि माळ वगैरे काही हातात न घेता तल्लीन होऊन गजर वाजेपर्यंत डोळे मिटून नामस्मरण करत राहावे. 11 माळी जपचे महत्त्व काय आहे ते बघूयात. नामस्मरण हीच सर्वात मोठी सेवा आहे. नामस्मरण का करायचं, याचा फायदा काय आहे आणि कशामुळे करायचे. नाम हे आकाशापेक्षाही मोठे आहे. नामस्मरण केल्याने आपण मागच्या जन्मीचं जे पाप आपल्याकडून नकळत घडलेलं असतं त्यातून मुक्तता होते. अशक्य ती गोष्ट शक्य होते. कर्मबंधनातून सुटका होण्यास मदत होते. तर 11 माळीमध्ये कोणती माळ कशासाठी आहे ते पाहूयात. पहिली माळ ही गुरुसाठी. दुसरी आणि तिसरी माळ माता आणि पितासाठी. चौथी माळ पितरांसाठी असते. पाचवी माळ काम. सहावी माळ क्रोध. सातवी माळ मोह. आठवी माळ लोभ. नववी माळ मत्स्य. 10वी माळ अहंकार आणि 11वी माळ ही आपल्या स्वतःसाठी असते. जपमाळेचे नियम कोणते ते बघूयात. तर जपमाळ हातात घेतल्यावर प्रथम तिला वंदन करावे. जप करताना उजव्या हाताच्या मधल्या पेरावर माळ ठेवून तिचे मणी आपल्याकडे ओढावे. माळेचे मणी एकमेकावर आदळणार नाही याची काळजी घ्यावी. माळेचे मणी नेहमी गाठवलेले असावेत. माळ जप करताना मेरुमणी येताच माळ उलटावी. कोणत्याही परिस्थितीत मेरुमणी ओलांडून जप करू नये. चुकून मेरुमणी ओलांडला गेला तर 6 प्राणायाम घालावे. जप करताना माळ तुटल्यास ते अरिष्ट सूचक असल्यामुळे अरिष्ट परिहार्य महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. जपमाळीने जप करताना शक्यतो गोमुखी वापरावी. गोमुखी नसल्यास एखाद्या वस्त्राने हात झाकून घ्यावे. एका व्यक्तीने ठराविक एकच जपमाळ वापरावी.
दुसऱ्या व्यक्तीची जपमाळ कधीही वापरू नये. जप झाल्यानंतर माळेला वंदन करावे. माळ नेहमी एखाद्या चांगल्या जागी ठेवावी, कुठेही अस्ताव्यस्त पडलेली नसावी. माळेचा जप करताना तोंड उत्तर किंवा पूर्वेकडे असावे. जप करताना नेहमी आसनावर बसावे. या सर्व नियमांमुळे केलेला जप हा सफल होतो. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.